दादू दादू डोकं दुखतंय का? बापरे. द्या मी चेपून देते. वा वा, चमत्कार आहे. हा देव, तू डोकं दाबायला सुरुवात केलीस ना की डोकेदुखी गायब. पण दादू कशाला हो आता ही जागरण करता? नाही, खरं तर माझंच चुकलं. किती दिवस झाले दादू मी तुमच्या डोक्याला तेलच लावलं नाहीये. थांबा, आत्ता घेऊन येते. ए बस 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 वेडाबाई, माझं डोकं दुखायला मी थोडंच एखाद्या मुलीसारखं सारखं सारखं. दादू मी काहीच बोलले नव्हते हो. काकू उगाच. ए बघ, मला माहिती आहे सगळं की मोठी आहे ना तुझ्यापेक्षा, आपण लहान आहोत. तुझ्या माफी मागण्यानं अभिलाषीला समाधान वाटलं ना, मग यात आनंद मानायचा की लहान मुलासारखं रडायचं? दादू मी लहान नाही आता. अरे हो, आता तू एका प्रतिष्ठित विद्यालयाची शिक्षिका आहे. शिक्षिकेनं जर असं मुळमुळ रडलं तर त्या वर्गाची बालवाडी नाही का होणार? सॉरी. अरे डोंट से सॉरी. हे बघ, मी तुझ्यासाठी कवितेचं पुस्तक आणले. यातल्या नारायणराव टिळकांची कविता आहे ना, ही अगदी तुझ्या मनस्थितीशी मिळती जुळती आहे. त्यांनी आपल्या नातीवर केली होती. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या या गोरटीला. ही कविता जेव्हा तू शाळेत शिकवशील ना, तेव्हा नात आणि आजोबा यांची मनस्थिती तुझ्यासमोर अगदी स्पष्ट होईल. दादू, तुमच्यासारखे आजोबा सगळ्यांनाच मिळाले तर किती छान होईल ना. अरे वा, मग आजोबांना काही करायलाच नको. त्यांचं प्रत्येक काम त्यांच्या नाती करतील. अगदी जेवणानंतरच्या गोळ्या सुद्धा द्यायचं का? हो दादू, आहे लक्षात. आत्ता घेऊन येते. कसं होणार या पोरीच? श्राऊ बेटा, लवकर घरी ये. अगं, एकेकांची तोंडच बंद करून टाकते बघ. तू असतीस ना तर तुला कळलं असतं आपल्या आईचं खरं रूप. तुझं खरं रूप काय ते सगळ्यांना कळलंय अभिलाषा. एक मिनिट. हा, तू घरी ये, मग तुला सगळं सांगते मी. हो हो, बाय. अभिलाषा, साधं पाणी मागितलं तिनं तर तू तिला पाय धरायला लावलेस. ते असंच वागत राहिलीस ना तर कठीण आहे. अजून काय व्हायचं राहिलंय? आणि पाया पडली ती तर काय एवढा आभाळ कोसळलो तिच्यावर? तुम्हाला एवढा तिचा पुळका येत असेल ना तर तिची समजूत घाला.
मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. खरंय, तुझ्याशी काहीही बोलणं म्हणजे पालथ्या गडावर पाणीच आहे. एवढं कळतंय ना, मग कशाला माझ्या मागे कटकट करताय? दिवसभर राब राब राबून रात्री तुमची ही प्रवचनं नाही ऐकायचेत मला. ज्यांना ऐकायचेत ना त्यांना या. ओके. डॅम. थँक्स. एक महत्वाचं बोलायचं होतं म्हणून घरीच आले. यांच्या चहाचं पहा आणि जमलं तर स्वतःच करा. खास पाहुण्यात. बोल. बऱ्याच दिवसांनी आलीस, कामासाठी का होईना. बोल, काय विशेष? बस. विक्रमादित्यबद्दल बोलायचं होतं. व्हेरी अग्रेसिव्ह. त्याची कामाची काय बरोबर? हे ठरवणारे तू कोण आहेस? आणि आम्हाला असं वाटतं भैया साहेब तुम्ही हिला हेच सांगितलं असेल. आपल्या पहिल्या भेटीमध्ये तू जे काही बोलला होतास, आफ्टर दॅट आय वॉज इम्प्रेस्ड. 48 तासामध्ये तू इमेजची प्रॉपर्टी ताब्यात घेणार होतास. आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. इमेज इज माय बेबी. त्याचं काय करायचं आणि काय नाही करायचं हे आम्ही ठरवू. यामध्ये दुसऱ्या कोणीही ढवळाढवळ केलेली आम्हाला चालणार नाही. एक्सक्यूज मी. कंपनीची CEO या नात्याने मी हे सगळं विचारते. आम्ही ही कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर या नात्याने बोलतोय. रिलॅक्स आदित्यराजे. इथे भांडवल आणि फायद्याचं गणित मांडताना कायद्यासहित सगळ्याचाच विचार करावा लागतो. ज्याला जो काही विचार करायचा आहे आणि ज्याच्यासाठी करायचा आहे त्यांनी तो करावा. विचार केल्यामुळेच मी हे सगळं बोलते. मलाही उद्या कुणाला तरी उत्तरं द्यायची आहेत. कोणाला नाही, कोणाला उत्तर द्यायचे हे आम्हाला तरी कळू द्या. तुला ज्यांना कोणाला उत्तर द्यायचे आहेत त्यांना तू बिंदास उत्तर दे. पण तुझी या प्रोजेक्टला गरज आहे की नाही हे फक्त आम्ही ठरवणार. फक्त आम्ही.
I'll make more. वहिनी या दोघी कुठे गेल्यात ग? श्रावणी आणि अभिलाषा. श्रावणीला काहीतरी खरेदी करायची होती, मग मार्केटला गेलेत. काय आता हजाराचा चोराडा. वर एक शब्दही बोलायची सोय नाहीच. या मायलेकीने ना हैराण केलंय वहिनी. परत आल्यावर जेव्हा विचारीन ना की बाजारात कशासाठी गेला होता, त्यावरून भलं मोठं भांडण होईल आमचं. कालच पाहिलंस ना, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून केवढं मोठं रामायण केलं तिने. खरंच कधी कधी वाटतं ना वहिनी, या सगळ्या कटकटींपासून लांब निघून जावा. एवढा कशाला त्रास करून घेतोयस? अरे अभिलाषा तशा मनानं वाईट नाहीये, चांगली आहे तशी खूप ती. हा, आता श्रावणीनं काहीतरी करावं म्हणून झटत असते बिचारी. भावनेच्या भरात कमी जास्त बोलून जाते. मग तसं मनात काही नसतं पण तिच्या. आता स्वभाव थोडा सडेतोडे, त्याला कोण काय करणार. खरं सांगू वहिनी, तू एवढी समजूतदार आहेस ना म्हणून चाललंय सगळं. दुसरी एखादी आरेला कार्य करणारी भेटली असती ना तर मग बघायलाच नको होत. मला सांग ना वहिनी, की श्रावणी, देवयानी, साक्षी या तिघी एकाच घरातल्या मुली ना? पण साक्षी आणि देवयानीवरचे संस्कार आणि श्रावणीचं वागणं, सगळे आईचे गुण उचललेत तिनं. बघ तू तरी समजावून बघ, काही फरक पडतोय का? सांग म्हणा, थोडा तरी देवयानी सारखा समजूतदारपणा दाखवत जा. अरे अभिलाषाचाही स्वभाव कायम असं नाही राहणार. श्रावणीचं जरा कुठे काही व्यवस्थित सुरू झालं ना की कमी होईल तिची चिडचिड. तू नको एवढा त्रास करून घेऊ, नको एवढं मनाला लावून घेऊ. तू म्हणतेस तसा खरंच रिझल्ट लागला ना तर माझी परीक्षा तरी संपेल एकदाची. या प्रियदर्शनी. जी साईमा. कुठे निघाला? पुस्तकं घेऊन शाळेत निघाले होते. घरी नाहीतरी पडली आहेत नुसती. म्हटलं शाळेतल्या लायब्ररीत दिली तर मुलं निदान वाचतील तरी ना. आम्हाला राज शिर्केच्या वंशाची काळजी आहे आणि तुम्ही काहीतरी भलतंसलतंच करत असता. साईमा, पुस्तकं दान करण्यापेक्षा पुण्यक्षेत्रावर जाऊन दान धर्म करा. त्या पुण्याईच्या जोरावर देव प्रसन्न झाला तर आमची तरी काळजी मिटेल. साईमा, या सगळ्यांनी आता पुस्तकातले दाखले देऊन असं काही होतं का साईमा, असं सांगायचा प्रयत्न करू नका. श्रद्धा ठेवायला शिका. आज सकाळीच मंदिरात राजगुरू आलेत, त्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचंय आपल्याला. त्यांच्या आशीर्वादानं पुत्रप्राप्तीचा लाभ होतो असा त्यांचा लौकिक आहे. ताईसाहेब, गाडी तयार आहे. येते मी. प्रियदर्शनी, हे असले छंद सोडून द्या. चित्र काढणं, कविता करणं, पुस्तकं. अहो, कागदावर बाळाचं चित्र काढून काही होणार आहे का? प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा विचार करा. आता वेळ घालवू नका. राजगुरूंचा मुक्काम फक्त 2च दिवस आहे. त्यांचा आशीर्वाद घ्यायला आपल्याला जायला हवं. लवकर जा आणि लवकर परत या. येते. या, दिस इज श्रावणी देशमुख.
बॉबी सैनी, मोंटाज ऍड एजन्सी. या ओके, या आय विल बी देअर ऑन टाइम. या आय एम कम्फर्टेबल इन मिनी स्कर्ट्स, रॅपराउंड्स. या डेफिनेटली. या थँक्स अ लॉट. काय झालं काय? मॉम, यू नो व्हॉट, मला मोंटाज ऍड एजन्सी मधून फोन आलेला. ऍड वर्ल्ड मधली सगळ्यात मोठी एजन्सी, आणि त्यांनी मला लुक टेस्टला बोलवलंय. लुक टेस्ट इन व्हेरियस वेस्टर्न आउटफिट्स. अगं काय सांगतेस काय? जस्ट इमॅजिन, मी जर सिलेक्ट झाले ना तर 50-60 फुटाचे मोठे होर्डिंग लागतील माझे सगळीकडे. श्रावणी देशमुखचे होर्डिंग, रस्ती गल्लोगल्ली पूर्ण शहरभर फक्त श्रावणी देशमुख. काय ग साक्षी, तुला काय झालं दात काढायला? आहेच माझी श्रावणी सुंदर. 50-60 फुटांचे पोस्टर्स. श्रावणी देशमुख, श्रावणी देशमुख, श्रावणी देशमुख. काकू, मला ना शेख चिलीची गोष्ट आठवली. एका अंड्यावरून किती स्वप्न बघितली ना त्याने, आणि शेवटी डोक्यावरच्या डब्यातलं तूप सुद्धा गमावून बसला. साक्षी, म्हणजे माझी मुलगी शेख चिल्ली? माझ्या मुलीने काही केलं ना तरी तुम्हा दोघा बहिणींच्या डोळ्यात अगदी खुपतं. अगं काकू, मस्करी केली ना मी. बाकी श्रावणी, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, डोंट वरी. तुला ऍटलीस्ट फोन तरी आलाय. बाकी जगप्रसिद्ध मॉडेल वगैरे. साक्षी, जास्त शहाणपणा करू नकोस. तू नको लक्ष देऊ माझ्या बाळा. हा, अगदी जा आणि कॉन्फिडेंटली लुक टेस्ट देऊन ये. ओके मॉम, तू मला आवरायला मदत करणार आहेस ना? अगं मला सगळं आवरायचंय अजून. हो ले माझ्या शोन्य, तू कशाला काळजी करते? तुला सगळी मदत करते. ओके चल. नमस्कार मॅडम. नमस्कार हरी काका, कसे आहात? बस मजेत. आणि आमचे डीव्ही सर कुठे आहेत? टीव्ही सर लायब्ररीत आहेत. मी येतो सांगून सरांना. नाही नको, मी त्यांनाच भेटायला आली आहे. मी जाईन. तुम्ही जरा ही पुस्तकं घ्या ना प्लीज. आजचा सुविचार आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, आणि अपयशाला आणि दुःखाला धैर्यानं कसं सामोरं जायचं हे आपण आज ह्या कवितेतनं शिकणार आहोत. कवितेचं नाव काय आहे आणि कवी कोण आहेत? आता मी एक ओळ म्हणीन, मग त्यानंतर तुम्ही ती ओळ म्हणायची. ठीक आहे? ओळखलत का सर मला, पावसात आला कुणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. नमस्कार. डीव्ही सर कुठे? थँक्यू. अरे सरस्वती, तू